महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वत्र राजकीय वातावरण तापलं आहे। राजकीय पक्षही आपले दावे बळकट करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत। मात्र 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल। 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे। यामध्ये साकोली विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे। जिल्हा परिषद सदस्य माझी पत्नी अपक्षाच्या निवडून आलेली आहे। काँग्रेसची जिल्हा परिषद तिकीट मागत होतो, काँग्रेसची तिकीट मिळाली नाही। आम्ही अपक्ष लढला, 1500 मतांना विजय झाला। आता मी बच्चू कडूची भूमिका घेऊन राहिलो अपक्षात। माझा प्रत्येक इलेक्शनला लोकसभेला माझा विचार होता अपक्ष लढावा म्हणून, पण नाही लढलो। पण आता मी विधानसभा अपक्ष लढणार। समोरची जिल्हा परिषद येणार, पंचायत समिती येणार। लाखनी तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद क्षेत्र आणि 12 पंचायत समिती क्षेत्र हे मी अपक्षच लढवणार स्वतःच्या स्वखर्चाना। मला पार्टीचा पैसा काही नाही येत, कुठून नाही येत, काही नाही येत। मी तिथूनच आहे ना। माझा एक उद्देश आहे का माझा युवा ना माझा शेतकरी, माझी महिला हे वंचित न राहिल्या पाहिजे। शेतकऱ्याच्या आता 500 रुपये रोजी आहे, बाईची 300 रुपये रोजी आहे। शेतकऱ्याच्या धानाला भाव 2300 रुपये आहे। का परवडते शेतकऱ्याला? कमीत कमी त्याच्या शासनानं 3000 रुपये क्विंटल करावा आणि युवाला रोजगार। मला तिकीट नाही मिळाली, 35 वर्ष सेवा केलो यांची। नाना भाऊ जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हापासून मी त्यांना जुळलो होतो। नाना भाऊची आता 21 लाख 22 लाख तिकीट न मिळाल्यामुळे पण त्या पोटपर्यंत आपण सेवा करावाची, नंतर उचलावाची। आपण त्या इकडून तिकडून वाल्या माणसाला ते नाना भाऊ तिकीट दिली। नाना भाऊ बीजेपी इकडं, बीजेपी कधी काँग्रेस कधी बीजेपी, यांच्यातून ते तशा माणसं ते त्याला पडवडतात। मला नाही जमला ना, मी तिकीट मागतलो एक वेळ, तर दुसऱ्यांदा मागतलो नाही ना। मी आता माझा एक सिद्धांत आहे का भेल प्रकल्प आहे, हा भेल प्रकल्प चालू झाला पाहिजे। मी 3दा मुख्यमंत्र्याला पत्र व्यवहार केलो ना सिंचनाची सोयीसाठी। माझा प्रयत्न आहे। मी देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते 19ला, तर मी 19ला 67 गावचे सरपंच स्वखर्चाने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरी गेलो, स्वखर्चाने त्यांना पत्र केला। तर त्या माझ्या पत्राला उत्तर मिळाला। माझ्या लाखनी तालुक्यातले 8 गावं आणि मंडळा तालुक्यातले 16 गावं, 19 गावाचा 24 गावाचा त्याच्यामध्ये सर्वे झाला ना, त्याचं काम चालू झालेलं आहे। ते माझ्या प्रयत्नामुळे झालं आहे। नाना पटोले सध्या या जागेवरून आमदार आहेत। मात्र आता 32 वर्षापासून काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले अपक्ष उमेदवार अशोक पाटील यांनी प्रचारादरम्यान बोलताना नाना पटोले यांच्यावर पक्ष बदलाचा निशाणा साधला। पक्ष बदलण्याचा आपला कल नाही, त्यामुळे निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत पटले यांनी शेतकऱ्यांना 3000 क्विंटल शेतमालाला भाव देण्याची मागणी केली आहे। ब्रेल प्रकल्पांतर्गत सिंचन प्रकल्पांचा आवाज उडणारे पटले या निवडणुकीत मोठ्या हिमतीने उभे आहेत। रजत पंडित, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।